नमस्कार मंडळी. आज गोव्यात पडतोय सकाळी सकाळी पाऊस आणि वातावरण एवढे छान झालेले आहे ना, मस्तपैकी थंडगार हवा आणि मस्त एकदम असं वाटत आहे फ्रेश फ्रेश फ्रेश. कसं मस्तपैकी त्यात गरम गरम चहा आणि मस्तपैकी बटर लावून मी ब्रेड भाजले. आमचा स्पंदन आहे तो खायला बसला, मस्तपैकी ब्रश केला, आंघोळ केला आणि आता हा आमचा खायला बसला आहे स्पंदन बा. तो खातोय आवडीने. त्याला थंडी पण लागते, दरवाजा पाठीमागे असल्यामुळे त्याला असं वाटतं की थंड वाटतं, म्हणून तो बसला आहे मस्तपैकी चहाचा गरम गरम आस्वाद घेत तो. आणि त्याच्यानंतर आम्ही पण चहाने पिऊन घेतली, चहा ब्रेड वगैरे. आणि नंतर म्हटलं आज आहे स्पर्श त्याचा फ्रेंड आणि प्लस ती मानलेली बहीण लागते, तिचा आहे बर्थडे. त्यामुळे ते म्हटलं चला आज आपण सेलिब्रेशन करणार आहेत, ती आम्हाला बोलवलं आहे पार्टीसाठी, तर जायचं आहे. मग स्पर्श बोलला मम्मी मी आज तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवतो म्हणून. तर स्पर्शने हे मस्तपैकी असे टिश्यू पेपरापासून बनवलेले रोज आहेत, जे तुम्हाला मी दाखवले ते छानपैकी बनवले आहेत. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवते की ते कसे बनवले त्याचा. त्याच्यानंतर मी त्याला हे पाठीमागे त्याला हे लावून दिलं आहे, ज्याच्याकडून तो मेसेज त्याच्यावर लिहू शकतो म्हणून हे मी त्याला असे स्टिक करून दिलेलं आहे. हा फास्ट व्हिडिओ केला कारण पूर्ण व्हिडिओ करायला खूप वेळ लागणार म्हणून मी तो पटकन असा व्हिडिओ करून घेतला. हे मी त्याला स्टिक केलं आणि त्याच्यानंतर ते स्पर्शने जे फ्लावर केले होते छानपैकी असे, ते त्याच्यावर मी स्टिक करून घेत होती मस्तपैकी असे, जेणेकरून ते पडता कामा. हे बघा किती छान दिसतं ना ते रोज. आणि उद्या त्याच्या बाबाचा पण बड्डे आहे. मग तो बोलला मम्मी आता 2 कार्ड बनवूया आपण. म्हटलं ठीक आहे. एक रिद्धीचा बड्डे आहे, तो रिद्धीसाठी त्याने बनवलेला आहे. हे टिश्यू पेपरपासून बनवलेलं आहे स्पर्शने. तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून पाठवेन. हे बघा छानपैकी असे मस्त दिसतात ना, मला तर खूप रोज आवडले. मलाही बनवता येत नाही, पण आमचा स्पर्श आहे तो छानपैकी बनवतो आहे. हे बघा हे असे आम्ही 2 कार्ड बनवले आहेत आणि आतमध्ये मेसेज अजून लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी. आणि आमचं हे कोकणी जेवण, ज्याच्यात आम्हाला नारळ हा डेलीच पाहिजे होतं, ते वाटायचं. आमचं जे जेवण वाटूनच म्हणजे खोबरं वगैरे घालतो. आणि मेन म्हणजे सांगायचं, ह्या ज्या कोथिंबीरच्या ज्या ह्या असतात दांड्या, त्या आम्ही टाकत नाही, आम्ही त्याचा यूज करतो असं जेवण करण्यासाठी. आणि जेवण टेस्टी होतं, छान होतं. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा.